आज पैसे घेणार आहोत आम्ही. आज पैसा मॅडमचा मूड खराब होता. ओय ओय कुंभकर्णाचा बाप आलेला आहे. स्पेशल ब्लॉग मध्ये आता एक इंट्रोडक्शन या हॉटेलचे ओनर सरपंच वाडाचे सरपंच आहेत या बामणोली गावचे. आता चिरंजीव आहेत आणि ही जी अरेंजमेंट केलेली आहे ना खूप चांगल्या पद्धतीने यांनी केलेली आहे. आम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा फिरायला आलेलो तेव्हाच आमच्या डोक्यात आलेलं की या लोकेशनला लग्न घ्यावं का. जे सरपंचांना बोललं की असा आमचा प्लॅन आहे तर काय करूया. सरपंच म्हणले तुम्हाला जे पाहिजे ते करा, बिनधास्त आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि गेले 5-6 दिवस म्हणायला हरकत नाही, 5-6 दिवस ते वरबाब असल्यासारखं आमच्या बरोबर सगळं काम करतात. आता जे आपल्याला इथे भेटले होते ते यांचेच भाऊ का? हा यांचेच थोरले भाऊ होते ते आता जे भेटलेले ते. क्या बात आहे, क्या बात आहे. जेवण वगैरे एकदम प्रॉपर, म्हणजे जेवण वगैरे सगळी सोय यांनीच केली होती. कसं होतं काय जेवण केटरिंग वगैरे होतं. इथली जी अरेंजमेंट आहे ग्राउंड लेवलला ऍक्च्युअल मध्ये जिथं गरज असते तिथं ही माणसं माझ्याबरोबर. अरेंजमेंट अजून आपण व्हिडिओ मध्ये टाकलीच नाही. आता या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना कळेलच की अरेंजमेंट कुठल्या प्रकारे केली गेलेली होती आणि तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. सो नक्कीच या तुम्ही एकदा हॉटेल सरपंचला, हॉटेल सरपंच वाडा. तर आता हे दोघे जण चाललेले आहेत आणि हा जो पुढचा व्ह्यू दिसतोय तो मला वाटतोय 3 Idiot मधला जो शेवटचा व्ह्यू आहे ना, त्याच्यामध्ये तो म्हणतो की साइन कर. तो म्हणतो अरे साइन कैसे करू, मेरा पेन तो तू ले गई. त्या प्रकारे हा व्ह्यू तुम्हाला इथं दिसतोय. राजस्थान. हा पण इथं वाळू नाहीये, रेती नाहीये. दगडाचा फोटो काढा. आम्ही एंट्रीच्या वेळी तिथे मोठा मोठा दगड पडला बघा, थोडंसं मोठी मोठी दगडी ती फक्त काढा प्लीज तेवढं दगडी काढा. आणि हे कार्पेट बदला बरं का दिसते सगळंच बदलं आहे ते चांगलं आहे. थोडं हे बदलं ना. सो जसं आपण सांगितलं की इव्हेंट मॅनेजर प्लस ग्राफिक डिझायनर प्लस व्हिडिओ एडिटर प्लस खूप साऱ्या गोष्टी प्लस अ परफेक्ट हजबंड प्लस व्लॉगर. सो ही हॅज अ लॉट ऑफ क्वालिटीज. काय करा एक नंबर एक्सप्लेन करतोय आज आमच्याकडे एकदम मोठा सेलचा सुपर कोच माणूस आमचा. आज पैसे घेणार आहोत आम्ही. आज पैसा वसूल. क्या बात. अच्छा, काल आमच्या इथे काल संगीत झाला. त्याच्यामध्ये एक खूप छान कोण होत्या संगीतामध्ये, कोण होतं ते अँकर राईट. तर त्या अँकरचा एक डायलॉग खूप भारी होता. कुठला होता तो, ओळखून दाखवू शकता तुम्ही? तो डायलॉग कमीत कमी 1000 वेळा आला असेल. तो डायलॉग होता सो ब्युटिफुल नव्हता, हाय फक्त 2-3दा आला. जो मेन डायलॉग होता तो होता क्या बात है, क्या बात है, क्या बात है. हा डायलॉग कमीत कमी 1000 वेळा टाकला असेल. क्या बात है. आणि हा आमचा दोस्त आहे अमर. ओके चला, माझा जिगर जान काही म्हणू शकता. आता लहानपणापासून माझ्याबरोबर आता तिथं 2 नंबर दिसत आहेत नक्की याच्यामध्ये. त्यातला जे लुक देतोय ना ते कार्यकर्ता जान आमचा. अच्छा ओके. ते म्हणतोय की मी त्याच्या लग्नाला नव्हतो म्हणून तो माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला उशीर करणार म्हणतोय. असा बदला घ्यायचं काम चाललेलं आहे त्याचं. ओके ओके. सबका बदला आलेगा तर आहे करण अर्जुन. खूप भारी मित्र आहे माझा, लहानपणापासून सोबत आहे. व्यवसायामध्ये आम्ही एकत्र आहोत असं म्हणू शकता. इव्हेंट असला तर एकमेकांशिवाय पान हलत नाही आमच्या दोघांचं. तसं तर इतर वेळेला पण आम्ही एकत्र असतो. जेव्हा आरपडमध्ये असतो तेव्हा आम्ही पान हलत नाही म्हणून ती लोक फुलं हलवत आहेत. आता ते फुलं हलवतात. त्यांचं वापरलेलं नवीन घ्यायचं का? हा बोला की. तर तुम्हाला भेटू तुम्ही अशा लोकांशी जी लोकांना असं म्हणतात ना की घोडं वेचून झोपणं. हे लोक गाडवं विकून झोपलेले आहेत. यांना किती काय करा उठत नाहीत. ओय ओय
अक्षय अक्षय इकडे बघ की बघा इथं पाठीमागे एवढी भारी तयारी चालू आहे आणि ही लोक एक असतो ना की माणसाला अक्कल गुडघ्यात असते याला गुडघ्यात पण नाहीये. ए तुला आहे का अक्कल गुडघ्यात आहे का नाही? इकडे बघ की उठ लवकर. अरे भाई पाठीमागं तर बघ काय चाललंय. हा हुशार मुलगा होता उठला तरी. अजून एक जो गाडो विकून झोपलेला आहे तर आपण बघू नक्की तो कधी उठतोय. कसं वाटतं सर तुम्हाला इथे येऊन? सो ब्युटिफुल. कुठं वा तुम्ही अजून फक्त हा वारा नजारा बघताय. हा एवढंच भारी तुम्हाला वाटायला लागलं म्हटल्यावर तुम्हाला पाठीमागचं सीन तर लय भारी वाटेल. उठून बघा एकदा फक्त. काय रे काय करतोस? आता मला खूप भूक लागली होती त्यामुळे मी आता नाश्त्याला घेतलेलं आहे. लेट्स सी बाकी तिकडे काय चाललंय. तिकडून इकडे रेटा म्हणजे काय हो? इकडून मस्त आता डान्स करणार आहेत ऋतुजा मॅडम. इथे पण डान्स करायचा का आता? बघा पाठीमागं संतोष सर लपलेत त्यांच्या. नाम लावलं नाही. कुंभकर्णाचा बाप आलेला आहे. चार बायका त्या दोन्ही साईडच्या. आपण कार्यक्रम चालू करू बाकी त्यांना नाश्ता करू दे. नको मॅडमचा नको चेहरा नको बघा. नको म्हणतो. काका कसं 4 बायका आपल्या साईडच्या 4 बायका काय होईल सर? काल सुद्धा स्टेजवर मॅडमचा मूड खराब होता. शूट करत जाऊ नका हो अचानकच. तुम्ही क्रॉप करा ना. तुम्हाला नाही आवडला की क्रॉप करा. आम्ही कॅन्डिडेट पोस्टर क्रॉप करा. क्या बात आहे. मग मी त्यांनाही सांगत होतो गपचूप मध्ये की काल तुमचा स्टेजवर मूड कसा होता. चांगलाच होता फक्त एका केकमुळे माझा मूड ऑफ झालेला. बाकी काय ओके नाही. आता बाकी मी मजेत होती. ओके. एन्जॉय भरपूर केला मी काल. यो जर काही डान्स केला असता. केला तुम्ही नंतर आमच्या सोबत डान्स नाही केला. तुम्ही स्टेजवर आलाच नाही माझ्यासोबत स्टेजवर dance नाही हो. करायला. स्टेजवर कसं मला भीती वाटते ना. त्याला काय झिंगाट करायला तरी आय एम यायचं स्टेज ना. कॉन्शियस. उगाचच. तुम्ही स्टेज कॉन्शियस म्हटल्यावर काय करायचं आमच्यासारख्या लोकांनी? हे? डान्स मोठे मोठे स्टेज मारतात. या दोघं इकडे पटकन. डान्स पण करायला लावू सगळ्यांना इथं. डान्स वगैरे हळदीच्या गाण्यावर लावते. कुठली गाणी लावते? फुटबॉल खेळतायत नवरदेव. हळदीची तयारी चालू आहे. हळदी सेरेमनी. कुठं लावते? कुणाला कुठं लावते? हे आलेत बायका कुणाला चालू करू. अजून काय करायचं इथं आमचं? एक 2 फोटो घे फक्त. सेटअप फक्त सर लवकर रेडी करायला हवं. काय होतं? फिरून आलेलं आहे तिकडे तमन्ना वाट्या. या आहेत तुम्हाला माहितीच आहे कारण तुम्ही ऑलरेडी ब्लॉग बघतात. त्या परिस्थितीत हळदी बंद करायची ते संपूर्ण. आणि इसको बोलते बहन मिलाप. तर सेंटर ऑफ अट्रॅक्शन या दोघे जणी सध्या आहेत कारण एवढी सगळी लोक त्यांनाच बघतात आणि अजून लई लोक येणार आहेत.
लगेच काय नवरदेव पळत पळत चालले त्यांचा फोन आल्यावर. माझ्याकडे आता 4 फोन आहेत. वहिनींच्याकडे आहेत. एक OnePlus, एक Redmi, 2 iPhone. अँड नाव आय एम फिलिंग लाईक अ रिच. काही गावकरी येत आहेत. हे गावकरी आहेत का आतंकवादी आहेत आपल्याला एकदा बघायला लागेल. सो लेट्स सी. जम्मू काश्मीर मधनं स्थानांतरण झालेले काही लोक इकडे येत आहेत. कोण आहे ती लोक आपल्याला पत्ता लावावाच लागेल. पण काय भारी व्ह्यू आहे ना. वाव. मला नक्कीच इकडे एकदा आलं पाहिजे. राईट. मला तर इथं प्रमोशन करून काय पैसे भेटणार नाही आहेत. पण आय थिंक आमचा प्रवास जो होता त्या प्रवासात पण इतकी मजा आली. आम्ही आता खूप साऱ्या ठिकाणी फिरतो म्हणजे मी माझे काही फ्रेंड्स. पण त्याच्यापैकी हे जे प्लेस असं आहे की ज्याला नेचरला दुसरा ऑप्शनच नाही. खूप छान नेचर आहे. जबरदस्त. हे सरांचे मित्र आहेत जे गुजरातवरून स्पेशल आलेले आहेत. सरांचं नाव तर मला लक्षात नाही आहे. हे असं वाटतं गोव्याच्या किनाऱ्यावर नाखवावरी नेशील का. काय पाहिजे मॅडम तुम्हाला. किती रुपयेवाला. किती रुपयेवाला. कोणाचा. गालावरी चढली लाजची लाली व पोरी नवरिया